श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लू ओम धनदा देवी महा. ओम धनदाय नमस्तुभ्यम. मन लावून ऐकावे, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापर युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. 8 पाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. होतं नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणातून वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी. रानातून तिला तिथं दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लुळू लागली. गर्वानं फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताटांना फुगली. दास-दासींवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखती की नाही ते बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी. तिची लाडपोरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फटकं वस्त्र नेसली. माती ओमाळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी गाल देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी घरात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काय काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्याशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली. मनोमने संतपली. तुझी राणी पैशाला भाळली म्हणजे मी सांगते. तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली. दारिद्र्य मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. तिने ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारी. तिला कोण विचारतंय? पण त्याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून विनंती केली, व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वासा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वासा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळकळून म्हणाली, आजी रागावू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वासा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार. तोच माडीवरून आली आणि दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला आली? जा इथून. उठ म्हणतेस ना तुला. जातेस की नाही? दुसरी घर नाही दिसली का तुला? म्हातारीने संतापाने गारा डोळे फिरवली. कपाळावर आट्या पसरल्या. त्या धडक घराबाहेर पडली. दासीने लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नेम धर्म पाळले. 4 गुरुवारही तिने लक्ष्मी व्रत केले. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर राजाशी शांबाल्याचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राजावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी पद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येस भेटावंच वाटलं. एकटाच निघाला. चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिलं. घाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मालाधारानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यानं घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र दिली. कंठी हार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला
वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आता आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होतं. दारिद्र्य सरत होत नव्हते. चिंतेचे सावट पसरतच होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेला एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावंच, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. आणायला कोणीतरी पाठवा. शांभालेनं सारथासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितले. आई रथात बसून महालात आली. आईला घरातच बघताच शांभालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलींना तिला पैठणी नेसायला दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच फुललं. दुपारची वेळ झाली. शांभालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती धूप दिवांचा वास दरवळला. शांभालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने ती या जन्मी राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना केली. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचायला शांभाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांभाला निघाली. मालाधार राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नौकराजवळ देऊन पुन्हा सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे भान तिला नव्हते. मालाधाराने विचारलं, माहेरून काय आणलं? शांभालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना. हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं. त्या शेजारच्या समुद्रातलं आहे हे मीठ. समुद्रातीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांभालेचा सांगण्यातली खोज राजानं हेरली. तो विचारात गुंतला. शांभाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. त्याचं मीठ खावं. त्याच्याशी इनामी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधार राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्याने बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधारानं मुख्य सेनापती तात्काळ भेटण्यास बोलवले. सेनापती आले. त्यांनी मालाधाराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकांच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापती व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधाराने सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधाराने सैन्यात शत्रूचा पडछा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळालं. मालाधाराला व शांभालेला ही आनंदाची बातमी सेनापती ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती. अनेक शस्त्राचा साठाही होता. मालाधारानं भद्रश्रवा सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांभालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा होता शेवटचा गुरुवार. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधारानं भद्रश्रवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. त्यांना व त्यांच्या
त्यांना व त्या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो जन्म पाळला. त्याची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.